त्यांच्या घरी गेलो होतो. श्वेताजी ताई पुण्यात आल्या होत्या मला भेटायला, पण तेव्हा मी बारामतीला गेलो होतो. त्या आमच्या मराठी ताई, संस्कृती ताई, मराठी ताई आहेत, त्यांना भेटल्या त्या. आणि असंच एकामेकांना आम्ही भेटतो, आमची बॉन्डिंग झालेली आहेत. आणि कसं मित्र, चांगलीच साथ लाभते मित्र. चांगल्याला कधी वाईट साथ लाभली तर तो चांगला खराब होतो. म्हणून चांगल्याला चांगलंच करावं. हो, चांगल्याची सोबत धरले तर आपली संगत पुढं जाते. माझी आई म्हणायचे, मी शाळेमध्ये होतो, तर आई म्हणायची हुशार मुलांबरोबर राहा, हुशार मुलांबरोबर डबा खा, हुशार मुलांबरोबर काय म्हणतात त्याला, त्यांच्याबरोबर अभ्यास कर, त्यांच्या घरी जा. तर तसंच हे आमचे दोन हुशार विद्यार्थी आहेत, अजय शिल्पा आणि श्वेताजी. तसंच मी तीच शिकवण आईची मी आता यूट्यूबमध्ये फॉलो केली आहे. जे हुशार आहेत त्यांच्याबरोबर आपण राहायचं, मग आपण पण हुशार होतो. गमतीचा भाग आहे मित्र. चला, दशरथ दादा म्हणतात मला अजय शिल्पाताई चला लवकर, मी तुम्हाला तिकडे लाईव्हवर यावे. अच्छा, हो, अजय शिल्पा यांचा लाईव्ह चालू आहे. चला मित्र, आपले झाले 28 सेकंड, अजून 1.5 मिनटं आपण लाईव्ह घेऊ, म्हणजे बरोबर 30 मिनिटाचा आपला लाईव्ह होईल. धन्यवाद मित्र. आणि श्वेताजी ताई तुम्हाला परत एकदा 100Kच्या खूप शुभेच्छा, खूप अभिनंदन मराठी वन शो आणि यूट्यूब फॅमिलीकडनं. आणि त्यांचं नाव आहे, मी ठेवलेलं आहे हासरीताई. हो, त्यांचं हासरीताईचं नाव मी ठेवलेलं आहे. आणि ते नेहमी हसत असतात, त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि विचार चांगले आहेत. आणि त्या पण स्वामी भक्त आहेत. तर चला मित्र, टेस्टी बाईट. नमस्कार काका, कसे आहात? काका एकदम मस्त आहेत. ताई स्वागत आहे. काल आपण आपल्या अजय शिल्पा यांचं 100Kचं सेलिब्रेशन केलं होतं. आणि 2 दिवसानंतर लगेच आत्ता आज श्वेताजी माझे दोन्ही सहकारी आहेत. मी जेव्हा चॅनल काढला होता तर मी त्यांना माझ्यापेक्षा ते 2 महिने सिनियर होते. आणि आम्ही तेव्हा एकमेकांचे व्हिडिओज पाहायचो, एकमेकांना कमेंट करायचो. आणि सर्वात श्वेताजी ताईंनी जेव्हा चॅनल काढला होता त्यांना सर्वात पहिली कमेंट माझी होती. आणि मी जेव्हा चॅनल काढलं तर मला सर्वात कमेंट काही पण प्रताप दादा यांची होती. तर त्यामुळं आम्ही पहिले कमेंट अजून पण मी त्यांच्या व्हिडिओला कमेंट करत असतो. आणि असेच आमच्या अशा शिल्पा मोरे ताई आहेत, त्यांचं पण चॅनल आहे, त्यांच्या पण चॅनलला जाऊन मित्र लाईक करा, व्हिजिट करा. आमच्या टेस्टी बाईट ताई, मी तुमच्या लाईव्हवर बरेच दिवस झाला आलो नाही. आज उद्या येईल मी लाईव्हवर. मी बारामतीला होतो आणि तिकडे नेटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं मी लाईव्हवर येऊ शकलो नाही. त्यामुळं सॉरी, राग मानू नका की मी कुणाच्या लाईव्हवर जात नाही. कारण की मी पहिला भरपूर जणांच्या लाईव्हवर जायचो. तेव्हा घरामध्ये मी वायफाय होता, पण बारामतीला मी आउटडोअर शूटिंगला 8 दिवस मी तिकडे जातो, 8 दिवस इकडे येतो, परत 8 दिवस तिकडे जातो, 8 दिवस येतो. असं मी सध्या माझं टार्गेट आहे चॅनल मॉनिटायझेशनचं. आपलं पण थोडंसं राहिलं आहे. थोड्या दिवसात, पण थोड्या महिन्यामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. आपले सबस्क्रायबर जरी कमी असले पण आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. कारण मॉनिटाईज व्हायला सबस्क्रायबर किती आहेत ते लागत नाही, तुमचा वॉच टाईम कंप्लीट व्हायला लागतो. आणि वॉच टाईम कंप्लीट होण्याचा मार्ग असतो लाईव्ह. पण माझा लाईव्हला एवढं ग्रीप नाही आहे, माझे व्हिडिओजला ग्रीप आहे. त्यामुळं माझे व्हिडिओजवर येणारे जे सबस्क्रायबर आहेत ते जेन्युन आहेत. लाईव्हवर येणारे जेन्युन असतात असे नाही, पण लाईव्हवर येणारे सबस्क्रायबर तुम्हाला तुमच्या व्हिडिओजमध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे. कारण की जर तुमचे 100 सबस्क्रायबर असेल तर तुमचा व्हिडिओज पण तुम्ही जेव्हा टाकतात ते पण Kमध्ये किंवा मिलियनमध्ये चालले पाहिजे मित्र. काय हरकत नाही. आमच्या थोडा नेटचा प्रॉब्लेम मित्र. आमच्या टेस्टी बाईट ताई आहेत, त्यांचा पण कुकिंगचा चॅनल आहे. आणि माझ्या लाईव्हवर येणाऱ्या प्रत्येक जणांचा नाव मी घेत असतो आणि त्यांना सांगत असतो की यांचा चॅनल आहे मित्र. जेव्हा मी दुसऱ्यांच्या लाईव्हवर जातो पण दुसरे फक्त म्हणतात काका नमस्कार, पण थोडेच यूट्यूबर्स आहेत की काका आहेत आमचे, त्यांचा चॅनल आहे मराठी वन मॅन शो. असे बोटावर मोजणारे एवढे यूट्यूबर्स आहेत की ते मी त्यांच्या चॅनलला गेलो, त्यांच्या लाईव्हवर गेलो की ते मला नमस्कार तर म्हणाच की आमचे काका आहेत, त्यांचे व्हिडिओ छान असतात. फक्त सिलेक्टेड लोक आहेत असं करू नका मित्र. एकामेकांना सपोर्ट करा. मराठी माणसाला पुढं नेऊ शकतो. मराठी माणूस फार त्यांचे यूट्यूबर्स एकामेकांना सपोर्ट करतात, पण आपल्या मराठी माणूस राहिलेला आहे. मराठी माणूस हात खेचत नाही, पाय खेचतो. त्याचा अनुभव आमच्या बऱ्याचशा सगळ्या यूट्यूबर्सला आलेले आहेत. पण एवढं खळखळ रस्त्यातनं त्यांनी प्रवास करून 100K पूर्ण केलेले आहेत. आमच्या श्वेताजी ताई आणि अजय शिल्पा यांनी काल केलं होतं, त्यांचं पण असं सेम सेलिब्रेशन केलं होतं. आणि आज आमच्या श्वेताजी ताईंचं सेलिब्रेशन करणार आहोत. आणि उद्यापासून आपल्याला ही भिंत मोकळी दिसेल. तिथं फक्त असणार 10K. काकांचे 10K पूर्ण झालेले आहेत एक 8 दिवसापूर्वी मित्र. आपण काय सेलिब्रेशन केलं होतं तेव्हा मी बारामतीला होतो. चला मित्र, 32 मिनटं झालेले आहेत आणि आपले 10 लाईक झालेले आहेत. 1 लाईक मी करेल, काय हरकत नाही. परत एकदा खूप अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीसाठी मराठी वन मॅन शो आणि यूट्यूब फॅमिलीकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. लाईव्ह